डिजिटल इंडिया प्रत्येक गावागावामध्ये काय ते तुमचं छोटी छोटी मशीन आणि सगळ्या गोष्टी, मग तुम्हाला बँकेचं कार्ड मिळणार, मग बँकेत तुम्ही जाणार वगैरे वगैरे. मी मध्यंतरी विदर्भाच्या दौऱ्यावरती होतो आणि विदर्भाच्या दौऱ्यावरती असताना एकदम अचानक आम्हाला कळलं की इथे आम्ही एका गावापाशी आलोय. त्या गावाचं नाव आहे हरिसाल. हे गाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मला असं वाटतं लाल किल्ल्यावरनं भाषण करताना पहिलं जे डिजिटल गाव करायचं म्हणून जे जाहीर केलं होतं ते हरिसाल होतं. त्या हरिसालमध्ये माझ्याबरोबर संदीप देशपांडे होते, आमचा संतोष धुरी होते. मी म्हटलं अरे जरा जा रे, म्हटलं जरा माहिती करून या काय काय पोचलंय तिथे. म्हणून आमचे संदीप देशपांडे, आमचा संतोष धुरी वगैरे तिकडे गेले. तुम्हाला हरिसाल या गावाची परिस्थिती काय आणि जाहिरात काय हे समोर दिसेल तुम्हाला. हे बघाच तुम्ही. स्कूल में आपको टैब मिला है क्या छुटाना? नहीं स्कूल की तरफ से टैब मिला है? नहीं। कंप्यूटर है तो सिखाते नहीं। कंप्यूटर है, सिखाते नहीं है. डिजिटल विलेजच्या आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहोत. पण मुळातच या आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे टेलिमेडिसिन सध्या गेली 4 महिने झाले बंद आहे, असं इथल्या मेडिकल ऑफिसरने सांगितलेलं आहे. आपण आता हरिसाल गावातल्या हेल्थ सेंटरमध्ये आलेलो आहोत. हेल्थ सेंटर, तुम्ही त्याची अवस्था बघताय, त्याची भिंतही पडलेली आहे. एक दाखवावी जिम आहे इकडे डिजिटल इंडियाची, हे दाखवण्याकरता ही योजना आहे असं दिसतंय इकडे. या जिमच्या बाजूला राहणारे गृहस्थ आमच्या बरोबरच, आपण त्यांच्याशी बोलूया. याची दुरुस्ती काही झालेली नाही आहे. त्याच्यानंतर माझी आईची याच्यामध्ये मृत्यू झालेली आहे. तुम्हाला फुकट सगळं मिळतं, वायफाय वगैरे? नाही, वायफायचं म्हणजे जास्त रेंजच नाही इथं. आपण डिजिटल विलेजमध्ये आहोत आणि इथे वायफायची काका सांगतात आपल्याला रेंजच नाही आहे अजिबात. इथे जल्दीफाय कंपनी आहे, त्यांनी तुमचं हे सगळं गाव आहे ते डिजिटल बनवलेलं आहे. जागोजागी टॉवर लावलेले आहेत. तर त्या टॉवरमधनं तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री बघायला मिळायला पाहिजेत, फुकट बघायला मिळायला पाहिजेत. तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाही आहे. तर तुम्हाला तसं बघायला मिळतं का? नाही नाही नाही, कुठे बघायला भेटून राहिलं? काय आहे? काहीच नाही आमच्याजवळ फ्री. माझ्या पाठीमागेच मी तुम्हाला दाखवतो की टॉवर आहे, पण इथे वायफायची रेंजच आपल्याला मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचशा ज्या गोष्टी ऑनलाईन आहेत त्या ऑनलाईन इथे होताना आपल्याला दिसत नाही. काहीच नाही सांगितलं डिजिटल काय आहे, कायच्यावरून वापरतात, कायच्यासाठी आहे. फक्त डिजिटल आहे एवढं माहीत आहे. मॅडम आपल्याकडे स्वॅप मशीन आहे का? नाही आहे. नहीं नाही. नहीं नाले काका आपल्याकडे स्वॅप मशीन आहे का? स्वॅप मशीन नाही. तुमच्या बँकेत खातं आहे का? हा, खाता आहे. तुमच्याकडे ATM कार्ड आहे का? नाही आहे. मग तुम्ही पैसे कसे काढता बँकेतनं? अकाउंटमध्ये म्हणजे बँकेत जाऊन काढता का तिथे मशीनमध्ये पैसे काढता? बँकेत जाऊन. हां. मग तुम्हाला बँकेने कार्ड नाही दिलं का? नाही. डिजिटल इंडिया आपण म्हणतो, पण बऱ्याचशा कस्टमरकडे बँकेचं ATM कार्डच नाही आहे. ये खेती आपकी है क्या? हाँ. सिर्फ खेती करते हो यार और कुछ? वह खेती काम. खेती काम ही करते हो. हाँ. ये गाँव डिजिटल हुआ, आपको पता है ना आपको? हाँ. आप मोबाइल यूज करते हो क्या? मोबाइल नहीं ना अपने पास. मोबाइल नहीं है. हाँ नहीं. घर में किसी के पास? घर में भी नहीं है. घर में भी नहीं है. नहीं. आज गावातील प्रत्येक शाळा, आरोग्य केंद्र डिजिटल झाली. एवढंच काय, लोक ऑनलाईन व्यवहार करतायत. सुख समृद्धीचं फळ आणि हरिसाल मध्ये होऊ शकतंय तर देशात ही सरकारची जाहिरात. हरिसाल झालं डिजिटल. आता तुम्हाला गंमत दाखवतो. हा मुलगा आहे ना, या जाहिरातीतला मुलगा आहे ना, हा मॉडेल पण आम्हाला सापडला.
पुढे चालू करा. कुठं बी प्रगती होऊ शकते हेच सरकारनं सिद्ध केलंय. राष्ट्रीया आनंदाचं वाहे वार. हरिसालची जी डिजिटल विलेज इंडियाची ऍड आहे युट्यूबवर आपल्या सगळीकडे शासनाने जे प्रसारित केलेली ऍड आहेत, ऐका ऐका चे मॉडेल आपल्याला इथे सापडलेले आहेत. तुम्ही काय सांगाल? तुम्ही ऍड केलीत, मी लाभार्थीची ऍड केलेली, तुम्हाला खरोखर वाटतं की तुम्ही लाभार्थी झाला? सर त्याच्या बदलात मला काहीच बोलायचं नाही आहे. नाही, पण तुम्हाला लाभ मिळाला की नाही मिळाला? सर ते शासनालाच माहिती आहे मी कुठल्या प्रकारचा लाभार्थी आहे नाही आहे ते त्यांनाच माहिती आहे. तुमच्याकडे स्वॅप मशीन आहे का? माझ्याकडे नाही. पेटीएम? काहीच नाही. मी लाभार्थी होय, हे माझं सरकार. होय हे माझं सरकार. हे तुमचं सरकार. लोकांना किती फसवायचं, किती लुटायचं, किती खोटं बोलायचं, याला काय मर्यादा आहेत की नाही? ही सगळी माणसं तिकडे सापडली, काही नाहीये त्या हरिसालमध्ये. पंतप्रधान खोटं बोलतात.